नमस्कार. मी कांगणे सर धमधम नारायण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आजची बोधकथा आहे लबाड मित्र. फार पूर्वीची एक गोष्ट आहे. जीवनामध्ये माणसाच्या मित्र हे असतातच. अशाच एका गावामध्ये दोन मित्र राहत होते. दोन्ही मित्र अगदी एकमेकाच्या म्हणजे एकमेकाशिवाय अजिबात ते राहू शकत नव्हते. जेवण, खाणं, संध्याकाळचा अभ्यास सोबतच अगदी करायचे. एक दिवस एका मित्राच्या वडिलांनी त्याला बाहेर शेजारच्या गावामध्ये काहीतरी वस्तू आणायला पाठवलं. त्यानं आपल्या मित्राला कळवलं, मला बाहेरच्या दुसऱ्या गावामध्ये जायचंय, लगेच जाऊ आणि वापस येऊ असं म्हटलं. आणि तो सोबतचा मित्र त्याच्या सोबत जायला निघाला. दोघ जण सोबत निघले. जात असताना त्यांच्या गप्पा चालल्या. त्यांना ज्या आवडत होत्या त्या आवडत्या गप्पा करत करत दोघ जण पुढे जात होते. डोंगर होता, नदी होती, नदीच्या पलीकडं परत डोंगर होता, डोंगरावरती थोडी झाडी होती आणि त्या झाडीतून पलीकडं पुढच्या गावाला जायचं होतं त्यांना. दोघ जण चाललेले आहेत. पुढचा मित्र पुढे, मागचा त्याच्या पाठीमागे, दोघांच्या गप्पा चालू. पण ज्या वेळेस नदी ओलांडून पुढच्या डोंगर उतरत असताना त्याच झाडीमध्ये मागच्या मित्राला पुढे एका झाडाच्या बुडाला असलेला अस्वल दिसला. अस्वल हा प्राणी फार घातक आहे असं म्हटलं जातं. आख्यायिका आहे की अस्वल माणसाला मजाक करून, गुदगुल्या करून मारून टाकतो. ही गोष्ट त्या मागच्या मित्राला माहिती होती की अस्वल माणसाला गुदगुल्या करता आणि गुदगुल्या करूनच माणूस हसून मरतो. ही आख्यायिका होती आणि ही त्या मागच्या मित्राला माहिती होती. पुढचा पुढे होता. गप्पा दोघ जण करत चालले होते. जात असताना झालं असं की मागच्याने पुढे अस्वल हे बघितलं आणि मागच्याला वाटलं आता काही खरं नाही, कारण अस्वल अगदी जवळ आहे. आपण त्याच्याकडेच चाललो, त्याच झाडाखालून वाट आहे, आता अस्वल नक्की आपल्याला मारणार. म्हणून मागचा पुढच्याला काही न म्हणता तसाच मागे पळाला आणि मागच्या उंच झाडावर गेला. पुढचा बिचारा मागचा गेला का नाही त्याला माहितीही नाही. 4-10 पावलं तसाच चालत राहिला आणि मग त्याला पुढचा अस्वल दिसला. आता अस्वल तर जवळ आलंय, पळणं तर शक्य नाही. मागे बघितलं तर मागचा मित्रही दिसत नाही. तो फार घाबरून गेला. आता काय करा, आणि त्यानं आता काहीतरी विलाज केला पाहिजे म्हणून त्यानं चक्कर आल्याचं नाटक केलं आणि खाली पडलं. श्वासोश्वास आपला रोखून धरला. अगदी श्वासोश्वास त्यानं अजिबात सोडला नाही. अस्वलाला ते तर दुरूनच पाहिलं होतं, ते हल्ला करण्याच्या तयारीतच होतं. आणि हा त्या ठिकाणी पडलेला बघून अस्वल 2 उड्या मारतच त्या मित्राजवळ आला. 2 डगातच त्याच्याजवळ पोहोचलं आणि पोहोचल्यानंतर त्या अस्वलानं काय केलं की त्या पडलेल्या मित्राला उंगू लागलं. त्याचा वास घेऊ लागला. अस्वलानं त्या मित्राचा वास घेतला, इकून तिकून पाहिलं. त्याचा श्वासोश्वास त्यानं रोखून धरला होता त्या मित्रानं. तो फक्त आता एकच विचार करत होता, अस्वलाच्या हल्ल्यातून आपण बचू शकत नाही. शेवटचा पर्याय म्हणून त्यानं श्वासोश्वास असा रोखून धरला होता आणि अगदी मेल्यागत तो त्या ठिकाणी पडला होता. हा मागे पळून गेलेला झाडावरचा मित्र बघू लागला आता काय होतंय म्हणून. पण अस्वल प्राणी हा एक गोष्ट करतो, मेलेल्या कुठलाही प्राणी खात नाही. अस्वलाला असं वाटलं की हे मरून पडलेलं आहे,
आणि हे खाण्यालायक नाही म्हणून अस्वलानं इकून तिकून हुंगलं. त्याच्या डोक्याला, कानाला, तोंडाला, पायाला, हाताला सगळीकडं हुंगलं आणि अस्वल आलं तसं जंगलात निघून गेलं. वरचा मित्र पाहत होता आणि वरच्या मित्रानं बघितलं की अस्वल आता याला हुंगून हुंगून लांब गेलंय. खाल्लं कसं नाही, मारलं कसं नाही, त्याला गुदगुल्या कशा केल्या नाही, या वरच्या मित्राला प्रश्न पडला. वरच्या म्हणजे झाडावर असणार. आणि अस्वल तर निघून गेला. तो मित्र तिथंच पडून होता. याला बघितलं अस्वल आता खूप दूरवर गेलाय, आता खाली उतरायला हरकत नाही. तो झाडावरला मित्र हळूहळू हळूहळू खाली आला आणि खाली येऊन पळतच त्याच्याजवळ गेला आणि त्याला हलवून बघितलं. माणसाचा स्पर्श झाला, मित्राच्या पावलांचा आवाज आला म्हणून तो पडलेला मित्र उठून बसला आणि इकडे तिकडे बघू लागला. अस्वल नाही. त्यालाही आनंद झाला की मी जिवंत राहिलो. तो जे झाडावरला मित्र आला त्याला उठवलं. घाबरलास का रे, तू चांगला मित्र आहे, मीच फार घाबरलो असं सांगू लागला. आणि त्या झाडावर चढलेल्या मित्रानं त्याला विचारलं, अरे तुला अस्वल इकून तिकून हुंगत होतं, काही सांगत होतं का? तो म्हटला, हो, त्या अस्वलानं मला एक कान मंत्र दिला आणि तो अगदी योग्य होता. तो माझ्या कानाला हुंगत होता, त्यावेळेस माझ्या कानात अस्वल सांगत होता. तो म्हणे, सांग ना, काय म्हटलं सांग, मी तुझा किती जवळचा मित्र आहे. हो म्हणे, तुझ्या आणि माझ्या जवळचा मित्र कोणीच नाही, अगदी माझ्या आई वडिलांनंतर तूच आहेस आणि तुला मी ते सांगणार आहे. आणि त्या पडलेल्या मित्रानं, ज्याला अस्वलानं हुंगलं होतं, त्यानं आपल्या मित्राला सांगितलं की अस्वलानं मला एक सल्ला दिला, एक कान मंत्र दिला आणि तो कान मंत्र असा की अडचणीच्या वेळेला पळकुटा मित्र, अडचणीच्या वेळेला धोका देणारा मित्र, फायद्यासाठी दोस्ती करणारा मित्र कधीही करू नकोस. हा कान मंत्र मला अस्वलानं दिला आणि अस्वल निघून गेला. मित्रांनो, गोष्टीचा तात्पर्य इथं एकच आहे की जर संकटाच्या काळामध्ये कोणी धोका देत असेल, साथ सोडून जात असेल, सोबत राहत नसेल, फायद्यासाठी जर तो मैत्री दोस्ती करत असेल, तर अशा लोकांपासून, अशा मित्रांपासून आपण सावधान राहिलं पाहिजे. असे धोकेबाज मित्र न केलेलं बरे, एकटे राहिलेलं परवडत. इथे थांबतो. गोष्ट जर आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.